सगळ्यांचा फोन माझ्याकडे, मला धडाधड फोन येत आहेत, कुठं आहे कुठं आहे कुठं आहे. बोला हाय मी इथं, आता येत नाही बोललो. तर नेक्स्ट लोकेशन उज्जैनचं दर्शन आपलं छानसं झालं आहे. आता आपण कारण की लाईटी वगैरे असतील संध्याकाळी. आता आपण आलेलो 6 वाजता, तर आपलं दर्शन आपल्याला 7 वाजता आरती झाली. तर आता संध्याकाळी येणार आहोत आपण परत. आता बघू इथं कोणतं प्लेस, तर तिथे जाऊ. चला. तर आता झोपून उठलोय, वाजलेत 12. नेक्स्ट तर सिद्धी माता टेम्पलला चाललो आहे आता. मग त्यानंतर कुठं कालभैरव ना करणारच आहे कुठे जाणार. कृष्ण भगवान ने पढ़ाई की यहाँ पर. अजून बलरामनी इथून त्यांचा अभ्यास शिक्षण इथून पूर्ण केलेलं. तर चला एक्सप्लोर. मुख्य दर्शन गुरुकुल विद्यास्थल. पुन्हा अजून सुदामा बलराम यांचं विद्यास्थल आहे इथं. आतमध्ये जाऊन भगवान श्री कृष्ण के द्वारा प्रकट गोमती कुंड. ह्याच्यात कासव आहेत फोटोमध्ये, अजून रिअलमध्ये बघायला फुल डिफरन्स येतो. गॅलरी ऑफ 64 आर्ट फॉर्म्स. कृष्ण बलराम अजून ऋषी मुनी कथा. 14 विद्याओं की कला दीर्घा. कृष्ण भगवानमध्ये जेवढे जे 14 ज्ञान होते ते इकडं आपल्या भिंतीमध्ये एक्सप्लोर केले. पूर्ण मी घेतले प्रॉपर आर्ट की काय काय होतं. जाऊया आता. ते काकांकडे एक चिठ्ठी आहे, त्याच्यावरती पूर्ण देवांची स्थळं आहेत, कुठे कुठे आपल्याला जायचं तिथे. तर आता आलो आहे काळभैरवाच्या मंदिरात. तर इथं पण गर्दी आहे, म्हणजे आम्ही सोमवारी आलो नाही, तर आम्हाला लाईनीत उभा राहायला लागलं असतं. हे रॅकेट लावले ते. तर आता काही गर्दी नाही, लवकर दर्शन करून पुढे. घरची पुढं असतात तर आम्ही पाठी असतो, आम्ही पाठी असतो तर आमची घरची पुढं असतात. आता त्यांना शोधतो. सगळ्यांनी असे धागे वगैरे बांधले तिथं. तर आपल्याला पण भेटलंय, आपण पण बांधणार आहोत. तर इथं थंड केलंय जरा पाणी वगैरे टाकून. अजून आता इथून लाईन मोठी सुरुवात होणार आहे. इथपर्यंत काय एवढं वाटलं नाही. आता इथं धागे वगैरे लावले. आता इथून गर्दी चालू झाली.
हर हर आता दर्शन झालंय. मंदिरात त्याला ढोकं दर्शन झालंय. जय. आता आपलं छानसं दर्शन झालंय. या अरे कसं पळू मी आता, माझ्या पायाला खडी टोचा लागले. अरे तुझी चप्पल मला बसेल का? अरे उतर ना खाली रे भैया. तिथं आहे का? कसा हुकूम देतोय बघा. कपड्यांची माझ्या पूर्ण वाट लावून टाकली. शर्टाला चिक्कल लावलाय. आमची तिसरी तर कालभैरवचं आपलं दर्शन झालंय. आता आपण आलोय गणपतीच्या मंदिरात दर्शन घ्यायला. तर चला त्याच्या जवळ ते पडायला लागलाय पाऊस. हे बघा पूर्ण आभाळ भरून आलंय. मग आपल्याला आतमध्ये महाकालच्या दर्शनाला, पण आता मला वाटतं ह्याच्यामुळं आपलं कॅन्सल होणार आहे. तर आता आपली 9:40 वडोदराची ट्रेन आहे. तर झालं, एक दिवसाची ट्रिप होती आपली. आपण सगळे दर्शन फिरून घेतले. आता नेक्स्ट ट्रिप आहे. तर आपण परत महाकालच्या मंदिरात आलो आहे, कारण की 7 वाजता लाईट. तर ते चेक करून आपण जेवण वगैरे करूया. अजून लगेच हॉटेलला चेकआउट करून आपली वडोदराची ट्रेन आहे तिकडे जाऊया. चला. अजून पाऊस पडल्यामुळे थोडं थंड वातावरण झालं आहे. तर आज मी जातानाच पाऊस आला आहे. तर आता काय माहीत, पावसाने आजच हजेरी लावली आहे. हजेरी लावली. पहिल्यांदा पाऊस पडला उज्जैनमध्ये आज. लाईट्स वगैरे ऑन झालेली आहेत. लाइटिंग अजून इकडची लाईटिंग चालू नाही झाली. तर इथून लाईटिंग चालू झाली आहे ते म्हणलं. एकदम बारीकी हाताने बनवलेला आपल्या. तर हा होता आपला उज्जैनचा ब्लॉग. ते आपल्याला खूप मजा आली अशा आपल्या उज्जैनच्या ब्लॉगमध्ये. तर असेच नवीन नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर 2 दिवसांनी येणार आहेत. तर वातावरण पण इकडचं खूप थंड झालं आहे. अजून पाऊसही छान पडतो आहे. अजून 7 वाजताची आरती होते ती आता रात्रीची ती सुरू झाली आहे. आपल्याला सकाळची आरती भेटली होती देवाची. आता रात्रीची भेटली नाही, कारण की आपली ट्रेन आहे.